नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक पत्रिका जी त्या मुलाची आई आपल्याकडे घेऊन आली. आणि अशा जर पत्रिका आपल्याकडे एक ज्योतिषीमन येऊ लागल्या तर आपण काय पाहायचं, ह्या गोष्टीचा आपण एकदा खुलासा करायला हवा. ज्योतिष शिकणं, रास नक्षत्र चरण हे सोपं आहे, पण पत्रिका पाहणं हा सरावाचा अनुभवाचा भाग असतो. त्यातून तुम्ही तयार होणार. बघूया, असाच एक विषय आपल्यासमोर आला की एक आई आपल्या मुलाची पत्रिका घेऊन आली आणि ती पत्रिका आपल्या हातात देऊन ती विचारते आहे की हा मुलगा दिवसेंदिवस व्यसनाधीन होत चाललेला आहे आणि आम्हाला घराला तो कंटाळवाणा होत चालला आहे. एखाद्या घरामध्ये अशा प्रकारची मनोविकृती असते, ती सगळ्या घराला मनोविकृत करते. माझं तर असं स्पष्ट मत आहे, हे 2020 ते 2030 किंवा 2025 ते 2035 हा कालावधी आहे, हा मनोविकृतीचाच कालावधी असणार आहे. प्रत्येक घरामध्ये एक अशी तरी कीड असणार आहे की जी सगळ्या घराला त्रासदायक आहे, पण दुर्दैवानं त्यांना बोलता येत नाही, कुठेही सांगता येत नाही. चार चौघांच्या मध्ये सगळं छान आहे असं म्हणावं लागतं, परंतु एक व्यक्ती अशी त्या घरामध्ये असते की जी सगळ्या घराला जगणं नकोसं करायला सुरुवात करते. तशीच परिस्थिती आहे आज. त्यामुळे त्या आईचा प्रश्न आहे, मला मुलगा व्यसनाधीन का होत आहे. मी 2 दिवस अभ्यास करतो म्हटलं आणि मग तुम्हाला उत्तर देतो. मी थोडा अभ्यास केला. तुम्ही पण विचार करा की असं करणं शक्य आहे का. हा एक अभ्यास असू शकतो. कदाचित तुमचा अभ्यास वेगळा असेल. प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या अँगलमधून, वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल. शोधण्याचा आहे की व्यसनाधीनपणा कमी होईल का आणि का व्यसनाधीन झाला असावा, याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आता प्रश्न असा आहे की आपल्याला दिल्यानंतर आपण पाहिलं काय, तर तिची तारीख बघितली. प्रश्न आहे, हा मुलगा व्यसनाधीन का होत आहे. त्याची तारीख आहे 20/5/2021, म्हणजे अजून विवाह झालेला नाही, अगदी 25 वर्षाचा उमदा तरुण आहे हा. आज प्रचंड प्रमाणात ही व्यसनाधीनता वाढत आहे. ह्याला अनेक कारणं आहेत. सगळ्या बाजूने ह्या लोकांना प्रोटेक्ट केलं जाते. पालकांच्याकडून आईच्या अपरोक्ष वडील पाठिंबा देत असतात, वडिलाच्या पाठीमागे आई त्याला पैसे देत असते, कोणतरी पाहुणे त्याला पैसे देत असतात. बाजारामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यसनाधीनच्या मिळतात. प्रत्यक्षात कागदावर सगळं व्यसनाधीनता कुठं नाही आहे, पण सगळे पाऊस, 1,00,000 पाऊस तर एका गावागावामध्ये रोज गुटख्याचे पडलेले असतात. गुटखाबंदी आहे म्हणून सांगतात. गांजा प्रचंड मिळतो. हे सगळे विकणारे आहेत, त्यांचे हप्ते चालू आहेत, दारूचे हप्ते चालू आहेत, दारू चालू आहे, मटका चालू आहे. हे सगळं ह्या देशामध्ये हे अशीच अंधाधुंदी चालणार. ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था असणार आहे पुढच्या कालावधीत. तर आपण आपल्याला सांभाळणं ही तारेवरची कसरत असेल. म्हणून वयवर्ष 25, आता हा जर व्यसनाधीनतेकडे गेला तर एक गोष्ट निश्चितपणे आहे, ती म्हणजे कोणती. याचा दावा वडील करणार. खरं तर वडिलांनी याचा दावा करायचा, हे वाईट आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं करायसाठी मुलगा असावा, पण मुलगाच्याच मृत्यूनंतर जर वडिलांनी करायचा तर त्या घरावर काय शोककळा पसरेल बघा. पण मुलं इतकी व्यसनाधीन आणि हाताबाहेर चाललीत. आणि वाईट ह्याचं की पालक ह्याला प्रोटेक्ट करतात, पाहुणे ह्याला प्रोटेक्ट करतात. काय बोलायचं, कसं बोलायचं, मग अवघड होत जाणार. आणि मग अशा हाताबाहेर गेल्यानंतर मृत्यूनंतर सुद्धा हे लोक खोटं बोलतात. दारू पिऊन मेला मुलगा आणि आई सांगते, नाही हो त्याला कावीळ झाली, त्याला त्रास झाला हो, त्याला अटॅक आला हो. किती खोटं, किती पचवाल. काय उरलेल्या आयुष्यात तुम्हाला मिळवायचं आहे. एवढं करून पापं भरून पुन्हा पुन्हा काय काय करणार आहात. 10 वेळा विचार करायचा की आपण त्याला प्रोटेक्ट करतो काय, पण हे होतच राहणार आहे. आपण ह्याचा अभ्यास करूया. 20/5/2001 म्हणजे हार्डली 25 वर्षाचा मुलगा. याचा जन्म आहे कोल्हापूरचा, सकाळी 10:06. मी ह्याची पत्रिका काढून बघितली. मला काय वाटलं, आपण अभ्यास करूया. याची रास आहे मकर, नक्षत्र आहे श्रवण, चरण आहे 3रा.
लग्न कुंडली आपण बघितली. लग्न कुंडली काय आहे तर वृश्चिक लग्न आहे, नक्षत्र आहे ज्येष्ठा, तिसरा चरण. मी नेहमी असं बघतो की रास आणि लग्न ह्या दोन्हीच्यामध्ये ही माणसं नाही आहेत. आपण माणसाळलेलो नाही अजून. आपण अजून आपल्यात प्राणीच आहे. दिसतो आपला चेहरा माणसासारखा, देखणा छान, आमकं चांगले कपडे, पण प्रत्यक्षात आपलं जगणं जनावरापेक्षाही हीन स्वरूपाचं आहे. किती कुठल्याही गोष्टीमध्ये तपासा, ही जनावरं बरी पण माणसं नको असं वाटावं, अशा अवस्थेला आपण चाललो आहोत. मग कलियुगाचा महिमा हाच आहे. कलियुगामध्ये हेच होत राहणार आहे. जनावरांना सुद्धा माणसांची लाज वाटावी अशी आत्ताची स्थिती आहे. म्हणून आपण जर बघितलं तर हे श्रवण नक्षत्र आहे, ह्याची योनी त्यांनी कोणती दिलेली आहे बघा. श्रवण नक्षत्र जे आहे त्याची योनी कोणती जर आपण बघितलं तर वानर योनी मिळते आपल्याला. म्हणजे रास जी आहे तिच्याप्रमाणेचे विचार, त्यामध्ये दिलेल्या प्राण्याचे विचार या व्यक्तींच्या डोक्यात असतात. म्हणजे हे व्यक्तिमत्व कसं आहे, वानराचे विचार डोक्यात आहेत. आणि लग्न जर बघितलं आपण तर वृश्चिक लग्न आहे, ज्येष्ठा नक्षत्र आहे. ज्येष्ठा नक्षत्र जे आहे त्या ज्येष्ठा नक्षत्राची योनी ही मृग म्हणजे हरिण येते. मग आपण जर विचार केला तर लक्षात येईल की ह्या व्यक्तीकडे पाहत असताना हे व्यक्तिमत्व कसं आहे, वानराचे विचार डोक्यात आहेत आणि हरणाचे गुण शरीरात आहेत. एवढ्या एवढ्या काड्या हातपाय बघा, आणि वानराचे विचार डोक्यात, उड्या मारणारी माणसं ही सगळी. या लोकांना धोक्याची सूचना कळते. बरंचसं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे. आपण एकदा विचार केला तर लक्षात येईल. याचा आपल्याला हळूहळू कळायला लागेल की वानराचे गुण आणि या हरणाचे गुण कोणकोणते आहेत आणि त्यात माणसाच्यामध्ये कुठले दिसतात. आता आपण विचार केला तर ह्या पत्रिकेमध्ये शूल योग नावाचा एक योग आहे, तो अनिष्ट आहे. शूल म्हणजे सर्वात कठीण असं हत्यार, लक्षात ठेवा. शूल म्हणजे सर्वात कठीण असा हत्यार की ज्या हत्याराला दुसरं कुठलंही हत्यार तोडू शकत नाही. मग शूल योगावर जन्म झालेल्या व्यक्तींचा जर आपण अभ्यास केला तर हे इतके कठीण आहेत, ह्यांना समोर जरी काय झालं तरी काहीही जाणवत नाही. आईला पैसे मागितले, तिच्याकडे पैसे नाहीत आणि हात छळतो, तिने शेवटी डोकं फोडून ह्याच्यासमोर घेतलं आणि रक्त आलं तरी तो म्हणणार ते फुटू दे, ते काय होऊ दे, खरं मला काहीतरी देस कुठनं तरी आणून. ह्याला त्याची काही कळकळ येणार नाही. अशी आता जी मुलं आहेत शिवयोगाची, ज्यांना दयामाया नावाचा प्रकार नाही, या पद्धतीचा हा मुलगा असला पाहिजे. ह्याची महादशा दिलेली आहे खाली, आपण ती नंतर विचार करू. आता ह्या पत्रिकेचा अभ्यास करूया आपण त्याच्या. मग आपण बघितलं आता की हे मकर रास श्रवण नक्षत्र तिसऱ्या चरणाचा मुलगा, नवमीचा जन्म आहे याचा, म्हणजे संतुलित जन्म आपण म्हणतो. मग हे व्यक्तिमत्व कसं आहे, वानराचे विचार डोक्यात घेऊन फिरणारी आणि हरणाचे गुण शरीरात घेऊन फिरणारी ही जमात. मग ह्या पत्रिकेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की ह्या पत्रिकेच्या धनस्थानामध्ये केतू आहे पण तो उच्चीच आहे. मंगळ आहे तृतीय स्थानामध्ये, तो उच्चीच आहे. मंगळ मकर राशीमध्ये हर्षल आणि चंद्राबरोबर आहे. या पत्रिकेमध्ये शनी हा सप्तमात आहे वृषभ राशीत. अष्टमामध्ये राहू आणि गुरु युती आहे. राहू उच्चीच आहे पण गुरुच्या खाली अंडरलाईन आहे, म्हणजे गुरु शत्रू घरात आहे. आता अजून एक विचार बघा, माणसं बिघडण्याची जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये हे एक कारण असू शकतं. राहू आणि गुरु यांची युती किंवा केतू आणि गुरु यांची युती, याला चांडाळ योग असं म्हणतात. माणूस चुकीच्या पद्धतीच्या विचाराच्या माणसाच्या जवळ जातो आणि चिटकतो आणि ती मैत्री दृढ होते आणि मग आपल्यात तसले सगळे गुण यायला लागतात. आपण तसलाच विचार करायला लागतो आणि आपल्या सगळ्या जगण्यामध्ये त्याच स्वरूपाची चित्र दिसायला लागतात. आपण म्हणतो ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला, हे यांच्यासाठीच ते म्हणणं आहे. म्हणून हे गुरु राहू युती अष्टमात आहे. याचा अर्थ असा की ज्याची संगत लागली आहे त्या संगतीचा परिणाम असा होईल की अष्टम स्थान बळकट होईल आणि गुरु शत्रू घरात आहे. तो चांगला गुरु तर नाहीच आहे पण हा अष्टम स्थानात आहे. अष्टम स्थान म्हणजे तुमच्या मृत्यूचं स्थान. तुम्हाला लवकरात लवकर हे कसं मृत्यूकडे येईल, म्हणजे तुमचं जर आयुष्य 40 वर्षाचं असेल तर तुम्हाला 25 किंवा 30व्या वर्षीच ते मृत्यूपर्यंत नेण्याचे प्रयत्न करतात, ज्याला क्रश कोर्स म्हणतात.
3 वर्षाचा अभ्यासक्रम एका वर्षात संपवणारी प्रकार, तसाच तो प्रकार आहे. या गुरु राहू युती ह्याला आपण चांडाळ योग असं म्हणतो. पालकांचं लक्षच नाही आहे आणि लक्षच तर ऐकत नाहीत ही स्वभाव आहे. पण मला असं वाटतं की आपण संस्कार नसल्यामुळे आपल्याकडे चाललेलं आहे. बऱ्याच आया सांगतात, आमचा मुलगा ना ह्यांच्याबरोबरच प्यायला बसतो. थोबाड फोडावं, काय बोलत आहात? लाज वाटते का तुम्हाला? आपण कशाचं प्रमोशन करतोय, काय करतोय? मोठ्या दिमाखात आमचा मुलगा वडिलांच्या बरोबर सिगरेट ओढतो. त्या आईला धरून बांधून चोपाव फटके मारून. अरे काय सांगत आहात? चुकीचं आहे. त्याला कसं प्रवृत्त करता येईल याचा विचार नाही. ह्यांना हे मोठं वाटतं आणि मग हार घालताना फोटोला फार आनंद वाटतो. मग रडवायला दिसत नाही आपल्या लोकांना. म्हणजेच आपण चुकत चाललोय, चुकीच्या गोष्टीचं प्रमोशन करतोय. या गोष्टी घ्यायला विचारात घ्यायला हव्यात. त्यानंतर इथं बघितलं तर तुमचं हे लाभस्थान आहे. लाभस्थानात बुध उच्चच आहे, परंतु शुक्र नीचेच आहे. शुक्र म्हणजे जिभेवरची सरस्वती. मग आता मला सांगा, हे व्यसनात गेल्यानंतर ह्यांच्या तोंडामध्ये ओव्या येतील का शिव्या येतील? ह्यांना जर हवं ते दिलं नाही तर ह्यांची वाणी काय सांगत असेल, कुठल्या काय भाषेत बोलत असतील, साधा विचार आहे. आणि रवी हा नीचेच आहे. रवी म्हणजे आरोग्याचा कारकग्रह, व्ययस्थानात आहे. नुसतं दारू पिऊन हे लोक मरणारी नाहीत. ह्यांना कॅन्सर झाल्यानंतर 2-4 लाख रुपये दवाखान्यात घालायला लावणार आणि मग मरणार. म्हणजे 5-6 लाख रुपयाचा चोराडा करून मग आमचा 12वा करा, अशा स्वरूपाची ही व्यक्तिमत्व आहेत. मग ह्या लोकांना काय सांगणार? पत्रिकाच कशी सांगते बघा आपल्याला. मग आपण विचार करायचा की ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला काय दिसतं. मग आता ह्यांची जर बघितली तर दशा कोणती चालू आहे असा आपण विचार करतो. हा जर बघितला प्रकार तर लक्षात येईल की ह्यांची दशा कोणती चालू आहे. ह्याची आत्ता जन्मतःच चंद्राची दशा याला ती किती आहे? साधारण 3.5 वर्ष. प्रत्यक्षात चंद्राची दशा 10 वर्ष असते, परंतु श्रवण नक्षत्र जे आहे ते पूर्ण 24 तासासाठी 10 वर्ष. जर असं म्हणलं चंद्राची, तर किती एवढं वापरलंय किंवा जेवढं भोगलंय त्या भोगलेल्या नक्षत्रासाठी म्हणून 2001 मकर 10/2001 म्हणजे जन्म कधीचा आहे तिथून सुरुवात होते बरं काही. 2001 ते 2007-2024 साधारणपणे 2001 ते 2004 म्हणजे 3.5 वर्षाची महादशा आहे. आता इथं असा प्रश्न येतो की पुढची महादशा मंगळाची आहे. 7/2004 हे 10 नसेल, 5 असेल इथे बरं का, हे 5 असेल. मंगळ महादशा 7 वर्षाची, जुलै 2004 ते जुलै 2011. त्यानंतर राहूची महादशा 18 वर्षाची, जुलै 2011 ते जुलै 2029. म्हणजे आत्ता जर आपण 2026चा विचार केला तर ही व्यक्ती आत्ता राहूच्या महादशेमध्ये आहे. राहूच्या महादशेमध्ये कोणती दशा चालू आहे? तर आत्ता त्याची रवीची दशा चालू आहे. ती केवढी आहे? फेब्रुवारी 2026 ते जानेवारी 2027. म्हणजे साधारणपणे आत्ता जर आपण म्हणलो की हा मे महिना चालू आहे 2026चा, तर 2027चा जानेवारी महिना, याचा अर्थ असा की 5 आणि 7 12 हे 7 महिने, तो एक 8 एक महिने शिल्लक आहेत. 8 एक महिन्यामध्ये रवीची महादशा सुरू असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हा रवी तुमचं आरोग्य इतकं बाद करेल की जे दुरुस्त होणार नाही. मग हे असं का व्हावं याचा जो देखील आपण विचार करायचा. बघू आता आपण विचार करा की हा मुलगा व्यसनाधीन का होत आहे याचा आपण विचार 2 बाजूने करायचा. एक ह्या मकर राशीचा आणि नंतर मग ज्येष्ठा नक्षत्राचा. आता श्रवण नक्षत्राचा आपण विचार करतो. बघा, मुळात श्रवण नक्षत्राचा विचार काय आहे? श्रवण नक्षत्राची मकर राशीतील अंत्यनाडी आहे, म्हणजे पित्त प्रकृती आहे, पण वैश्यवर्णाची आहे. म्हणजे इतरांच्या गरजा पाहून त्या पुरवल्या जातील अशा प्रकारे काम करणारे हे लोक. मला पण हवं पण मित्रांना पण प्यायला हवं म्हटल्यानंतर घरातली भांडी विकायला सुरुवात करतील. म्हणून त्या व्यक्तीत वैश्यवर्णामध्ये व्यवहार ज्ञान फार लवकर येतं. कोणाशी कसं बोलावं, कसं काय वागावं ह्या गोष्टीची उपजत गैरसमज असते. आणि उपजत समज असल्यामुळे ह्या लोकांना खोटं बोलून पैसे मिळवणं सोपं जातं. मुळात ही रास जी आहे, नक्षत्र आहे, ते पृथ्वी तत्वाचं आहे. त्यामुळे यांची सहनशीलता जी आहे ही जगण्याला पूर्ण व्यावहारिक टच असतो. प्रत्येक गोष्टीत फायदा तोटा काय होणार
हा विचार डोक्यात घोळून जगणारी मंडळी असून त्यांची सहनशीलता भरपूर, पण अंत पाहू नका अशी सांगणारी मंडळी आहे. म्हणजे हे श्रवण नक्षत्र जे आहे ते आपण काय बघितलं तर अंत्यनाडीचं आहे, पित्त प्रकृतीचं, वैश्यवर्णाचं आणि पृथ्वी तत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी दिसतात श्रवण नक्षत्राच्या. तुम्ही एकदा पंचांग काढलं की तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील स्पष्ट. त्यामध्ये हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. म्हणजे काय, तोंड वर करून चालणारे लोक, म्हणजे आपल्यापेक्षा कमी शिक्षण, श्रीमंती, नोकरीतील दर्जा, जमीन जुमला हा सतत तुलनेचा विचार करून जगणारी ही माणसं, मी कुणाशी बोलतोय, काय बोलतोय ह्याचा विचार करून जगणारी माणसं. त्यामुळं कुणाशी कसं बोलावं, ऊर्ध्वमुखी पुढचा विचार करायचा हा जरी असला तरीसुद्धा या व्यसनाधीनतेमध्ये आपण पुढचा विचार करतो. म्हणजे कुणाकडनं काय पैसे मागायचे आणि काय करायचं, आणि कुणाला कसं खोटं बोलायचं आणि पैसे मिळवायचे याचा विचार ही मंडळी करत असते नेहमी. आणि या लोकांना लोक बळी पडतात. आता ह्यांची दृष्टी जी आहे ती सुलोचनी आहे बरं का या नक्षत्राची. म्हणजे काय, ही सुलोचनी दृष्टी असलेली ही मंडळी आहे. चांगलं तेवढं विचारात घेतात. हां, चांगलं सांगा तुम्ही यांना, हो कळलं समजलं तेवढ्यापुरतं छानपैकी हो म्हणतील, आपल्याला बरं वाटतं. मग आणि आईला नंतर किंवा घरच्यांना समजतं की याला कितीही शहाणपण शिकवा, सायकोलॉजिस्टकडे न्या, चांगलं प्रबोधन करा, तात्पुरतं हो अगदी पाया पडतील, सगळं करतील, पण त्यांची वेळ झाली की पुन्हा ही पितृस्थानी जातात. पितरांसर काय ह्यांचं, पितराची वेळ झाली की पुन्हा ते पितर येतच. आणि मग ही पोरं जेव्हा आपल्या परत मूळ गुणावर येतात, ही दृष्टी सुलोचनी तेवढ्यापुरतीच असते. बाकीचे गुण मात्र यांचे सगळे आई उगाळून सांगत असते, पण हे बाद गुण आपली आई सांगत नाही. ह्या श्रवण नक्षत्रावरचा हा तोटा आहे. हे सर्वात आवडतं नक्षत्र आहे चंद्राचं, पण ह्याच्यावर सर्वात जास्त बाद लोकांची संख्या जास्त आहे. आता हे नक्षत्राचं झालं. आता ह्याच वेळी तुम्हाला अजून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे काय, तर ही लग्न कुंडली आहे. हिच्या प्रमाण म्हणजे राशी कुंडलीप्रमाणे आपल्या स्वभावात गुण येतात, पण लग्न कुंडलीप्रमाणे आपल्या शरीरात गुण येतात. ते दिसतच नाही. जगातल्या कुठल्याही सिटी स्कॅनमध्ये अंगातला कुचकेपणा, हलकटपणा, नीचपणा, वागण्यातला काय म्हणतो की आपण राकटपणा हे दिसणार नाही कधीच. पुढच्या 2000 वर्षामध्ये हे दिसण्याचं कुठलं साधन असणार नाही. हे पाहायला अनुभव आणि डोळेच हवेत, आणि तेही ज्योतिषाचे हवेत. त्याला अनुभव असला पाहिजे ह्या गोष्टी म्हणजे काय ते. तिर्यंकमुखी म्हणजे 100% 5% लोकांना सुद्धा माहीत नाही काय ते प्रकार. त्यामुळं त्या गोष्टींचा महत्त्वाचा भाग. मग आता ही जर वृश्चिक रास आणि ज्येष्ठा नक्षत्र असेल तर हे जे लक्षण दिसतं आपल्याला त्यामध्ये काय आहे, मग हरणाचे गुण असतात. जरी हरणाचे गुण असले तरी सगळे चांगले तर कुठं आहेत त्यामध्ये. आता ही ज्येष्ठा नक्षत्र आहे, ही आद्य नाडी म्हणजे कफ प्रकृती. बघा तुम्ही एकाच वेळी आपल्याला 2 लक्षात येतील भाग. म्हणजे ही कफ प्रकृती, आपली प्रकृती नेहमी 2 प्रकारची असते आणि 2 प्रकारचे दोष आपल्यात असतात 3 पैकी. त्यामुळं आता ही कफ म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला सततपणे छातीचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. मग परंतु ही विप्रवर्णाची रास आहे. वृश्चिक रास ही विप्रवर्णाची म्हणजे काय, शिकवण्याचे काम करणे, इतरांना डोस पाजण्याचे काम करणे, स्वतः मात्र कोरडा पाषाण. हे असं करून आता ही व्यसनाधीन माणसं जवळच्या लोकांना चांगलं सांगतील, हे करू नका, ते करू नका, ते करू नका, पण स्वतः मात्र ते मग ती माझं काढायचं नाही काय, हा सगळ्यांचा खाक्या असतो. मग चिंतन मनन संशोधन करणारे म्हणजे मेंदूची काळजी घेणारे विप्रवर्णाचे लोक, हे सगळे या व्यक्तीत सतत सकारात्मक विचार करण्याची, बाजूसमोरील त्याला समर्थपणे तोंड देण्याची ही सगळी क्षमता शरीरात आहे, शरीरात, मनात नाही. म्हणजे बोले तैसा चाले त्याची तोडावी पाऊले, या प्रकारची जगण्याची पद्धत असते. माझ्या शरीरात मी चांगलं छान सगळं बोलतो, सगळं करतो, पण माझं डोकं माझं विचार वेगळंच करतंय. म्हणजे मी बोलताना बोलतो वेगळं, माझं शरीर वेगळं सांगतंय, मी छान राहीन सगळं अमकं, पण पिताना मात्र पाणी गटरीतलंच पिईन. हा जर प्रकार बघितला तर विप्रवर्णाचा असून सुद्धा त्याचा परिणाम शरीरावर आहे नुसता. छान राहतील, छान चौकी देऊळ, गंध, पूजा, अमकं तमकं सगळं सुंदर करतील, पण त्यांची वेळ झाली की ही पित्र पुन्हा आपल्या मूळच्या जागेवर जातात. याचं कारण असं की ही तिर्यंकमुखी आहेत. म्हणजे काय, तर ज्येष्ठा नक्षत्र हे तिर्यंकमुखी आहे. नाकासमोर पाहून चालणारे लोक,
इतरांचा काही विचार. आता फुल पिऊन रस्त्यात घरी आला, कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, कोण काय बोडबडलंय ऐकणार, लक्ष सुद्धा देणार नाहीत. तिर्यंकमुखी लोक आहेत. मग राक्षसगणाचा हा माणूस, ह्याला कोणी काही बोललं तर त्याला पाहिजे तसं उलटं बोलायला किंवा त्याचे 1 मिनिटात जिरवायला तयार आहे. का तर हे हरिण किंवा हरिणी एखाद्या नको असलेल्या छंदात रमलेली असतात. मग ही माणसं पिण्यात रमलेली असतात, ह्यांचा हा छंद आहे. त्यामुळे जगण्याचा ताण फार कमी येतो या लोकांना. बऱ्याचशा घरांमधून आयास सांगतात, टेन्शन आहे हो त्याला फार, तो काय मग त्यामुळे पितोय बघा, असं समर्थन केलं जातं. मग 10वीच्या आणि 12वीच्या मुलांना तर किती टेन्शन आहे. मग परीक्षेच्या अगोदर शासनानं काय तसा विचार करू दे का काय? असं विचारल्यावर नाही 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 काय बोलतोय, जिभेला हाड नाही म्हणतात ते खोटं नाही आहे. टेन्शन आहे म्हणजे काय झालं. पण आयाच आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींना प्रमोट करतात, बाजू सांभाळून घेतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नालायकातल्या नालायक माणसाची बाजू सांभाळायची असेल तर त्यासाठी कदाचित अशा स्वरूपाची मानसिकता असली पाहिजे. मग त्यांना ताण फार कमी येतो पिल्यामुळं. आणि पण हानी होते याचं काय? मुळात दृष्टी ही चिबीट आहे या नक्षत्राची. म्हणजे फार धूर्त लोक आहेत. खोबरं तिकडं चांगलं असं जगतात. निवडणुकीमध्ये बघतो आपण या लोकांची चैनी चालू असते मस्तपैकी. काहीही नाही, महिनाभर ह्या लोक घरात येत नाहीत, हवेत असतात, हवेत विमानातून उतरतच नाही ते लोक. एवढी व्यवस्था चांगली केलेली असते, तीही मोफत. मग अजून काय तुम्हाला सांभाळायला पाहिजे? मग ही निवडणूक संपली की ती निवडणूक येणार, ती संपली की तो कोणतरी येणार सांभाळत बसणार. यामुळे ह्या लोकांचं सगळं प्रकरण बाद होण्याचं प्रमाण जास्त असतं. यांना निश्चित असा विचार काहीही नसतो. चिवीटवाल्यांना देवता इंद्र असल्यानं लबाडी करून या ज्येष्ठा नक्षत्राची खूप गोष्टी मिळवतात, प्रचंड प्रमाणात खोटं बोलतात. हे व्यक्तिमत्व म्हणजे वानराचे विचार डोक्यात घेऊन, हरणाचे गुण अंगात घेऊन जगणारी व्यक्ती. आता प्रकार असा येतो की आपण जरी असं म्हणलो तरी हे लोक असं जगतात. तेव्हा या पत्रिकेमध्ये मला काय चुका दिसतात? मग या पत्रिकेतले दोष आपण दुरुस्त करायचा प्रयत्न केला तर त्याला काय आहे? एक तरी आता ह्या शूलयुगाची शांती करा असा एक ज्योतिषी म्हणून आपण सल्ला देतो. शांती केल्याने प्रश्न सुटतील का? हो, सुटतील. 100% सुटण्यासाठी मदत होते. परंतु समोरचा माणूस आपल्या विचाराच्या पातळीवर यायला हवा. तो जो हो म्हणला आणि 15 मिनिटांतर टाकून आला तर आमच्या विचाराच्या पातळीवर येऊ शकणार नाही. त्याला चांगली सवय लावायला हवी. एक शूलयुग हा त्याच्यामध्ये असतो. त्याची शांती केल्यास, चांगलं प्रबोधन केल्यास माणसामध्ये बदल होतो आणि तो टिकला पाहिजे. नाहीतर घरचेच पुन्हा म्हणतील ते पित होता त्याचा बरा होता असं म्हणलं की ते उठून जाऊन पिऊन येतं. असा पण प्रकार दिसतो आपल्याला. म्हणजे आपल्याकडे तोच प्रकार आहे. एखाद्यानं म्हणला की मी आजपासून डाएट करणार आहे का नाही, की मग घरचे म्हणतात खा एवढं त्याला काय होते, खा एवढं त्याला शिल्लक राहते काय होत नाही, असं करून त्याला घालायचं आणि त्याला वाढवायचाच. असं जर प्रकार केला तर आपल्याच लोकांनी आपल्याला हा त्रास दिलेला कमी व्हायला हवा. आता ह्याच्या पत्रिकेतले जे दोष आहेत त्यामध्ये 5 दोष मला ऐकून दिसतात. ते म्हणजे कुठले? एकतर शूलयोग, याची शांती करायला हवी. व्ययस्थानात असलेला रवी नीचेचा आहे, हा सततपणे ह्याचा आरोग्य बाध करणार. मग ह्यानं रवीची उपासना, रवीचा जप, रवीची पूजा, सूर्यनमस्कार, सूर्याला रोज अर्घ्य देणे, हा सगळा प्रकार केला पाहिजे. आणि तो मनोभावे केला पाहिजे, दाखवण्यासाठी नव्हे. त्यानंतर ह्याच्या लाभस्थानामध्ये शुक्र नीचेचा आहे. तोंडावर नियंत्रण राहत नाही, खाण्याचं पण आणि बोलण्याचं पण. कुणाशी काय बोलतोय काय नाही याचा लाख वेळा विचार करायला हवा. त्या मुलांसमोर काय शिवे असतील, त्या घरच्या लोकांना काय बोलतोय, आपल्या जिभेला हाड आहे का नाही. आपण न पिता पिल्यासारखं बोलताना दिसतात लोक, हे पिल्यावर का बसत असतील. हा जर विचार केला तर शुक्र तुमच्या जिभेवर सरस्वती नाही आणत, शुक्र तुमच्या जिभेवर घाण आणतो आणि मग तुम्हाला सगळे तोटे व्हायला सुरुवात होतात. मग हा शुक्र जर नीचेचा पाहिजे असेल आणि तो जर समजा लाभात किंवा चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला एकतर तोंड बंद ठेवलं पाहिजे, शुक्राचा जप केला पाहिजे, शुक्राचा हवन केलं पाहिजे. ह्या गोष्टी शक्य आहेत, परंतु तुमची मानसिक तयारी हवी एक, आणि तुमचं चांगलं प्रबोधन व्हायला हवं. नुसतं हवन करून उपयोग होणार नाही. आता 4था भाग आहे, अष्टमात राहू आणि गुरुची युती आहे. म्हणजे तुमच्या संगती जर बाद असतील आणि तुम्हाला कोणी सांगितलं की ही संगत चांगली नाही तर तुम्ही हो मी बंद करतो असं म्हणायला हवं. पण आपण उलटं करतो.
उलटं करतो, म्हणजे ती संगत बाद आहे असं म्हणल्यानंतर तो किती चांगला आहे हे पटवून देण्यासाठी फौजदारी वकील नेमल्यासारखं आपण सांगत राहतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं, बरं बाबा तुझा चांगला माणूस, त्याच्याबरोबर तुझं पण एकदा काय बसू दे, टिंब 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 असं म्हणतो आपण. म्हणून आपण तो विचार करत नाही. ह्याला वाटतच नाही तो वाईट आहे. मग तो चांगला असेल तर मग तुमच्या दोघांचे 2 फोटो लावायची वेळ यावी. पण परिस्थिती तशीच आहे आता सध्या. त्यामुळे गुरु राहू युतीमध्ये अष्टमाता येते. लोक तुम्हाला सांगत असतील की तुमचं चुकत आहे, तर आपल्याला ते कळलं पाहिजे. आणि 5वा आणि शेवटचा यातला भाग म्हणजे काय, तर 7/2011 पासून, म्हणजे 7/2011 पासून तुमची राहूची महादशा सुरू होते. राहू म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शक्ती ती कमी होत जाते. वजन तेच राहील पण ताकद, इम्युनिटी कमी होत जाते. आणि ती इम्युनिटी कमी होत गेली की तुम्ही एकेका रोगाला बळी पडता आणि मग तुमचं निश्चितपणे पतन ठरलेलं आहे. मग असं असेल तर आपल्याला बलाची प्रतिष्ठापना करायला पाहिजे. म्हणजे आपलं वजन कमी होत असेल तर का कमी होत आहे, माझी इम्युनिटी कमी होत असेल तर माझी तर कशामुळं कमी होते आहे, मग ती काय माझ्यात कमी आहे, कॅल्शियम कमी आहे का, खातो कमी का, पिल्यामुळे जेवण कमी जातं आहे का, काय आहे, ह्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. जर या गोष्टींचा विचार केला तर डोक्यात वानराचे विचार आणि हरणाचे गुण शरीरात असणारी ही माणसं निश्चितपणे बदलू शकतील, काही दिवस जास्त जगू शकतील. पण उलटं होतं की रोज ह्यांच्या ह्या पिण्यामुळे त्रास असेल तर घरचे काही लोक पण ते सांगत असतील की एवढं करून त्याला जगून आम्हाला काय करायचं, त्यापेक्षा अगोदर जात आहे का बघा, असा पण म्हणणारा एक वर्ग बाजारामध्ये आहे. त्यामुळं नेमकं कोणाला आपण प्राधान्य द्यायचं आणि कोणाच्या बाजूनं बोलायचं हा प्रश्न अवघड येतो. त्यामुळे विचार करायचा की आपण एक ज्योतिषी म्हणून ह्याचं चांगलं चिंतायचं, तर त्या आईला, मातेला, तिची बहीण कोण आली असेल, बायको, त्यांना आपण ह्या गोष्टी सांगायच्या की ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे लाभ होईल. पण लाभ होण्यासाठी तुमच्या माणसाची सकारात्मक दृष्टी गरजेची आहे. त्यामुळं तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. प्रश्न असा आहे की तुम्ही ह्या गोष्टी मान्य केल्या, योग्य आहे, तर तुम्हाला जो फायदा होईल, नाहीतर ह्यात काय अर्थ नाही असं म्हणलात तर निश्चितपणे तुमचं काय करायचं किंवा काय हे ठरलेलं आहे. प्रयत्न करा, 10 वेळा विचार करा, वाचा, 2 वेळा पुन्हा अभ्यास करा. काय चूक असेल तर दुरुस्त करा. मला कमेंटमध्ये सांगा की सर अजून एक अमका सांगायचं राहतं आहे आणि मला ते सुचलं आहे, मी माझ्यात तेवढी दुरुस्ती करू शकेन. प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक पत्रिकेचा मस्तपैकी अभ्यास करा आणि मग लोकांना उत्तर देत सुरू करा. तर तुम्हाला निश्चितपणे ह्यातल्या सगळ्या गोष्टी कळायला सुरुवात होतील. बघूया पुढच्या अशाच एका पत्रिकेला भेटूया की ज्या पत्रिकेमध्ये आपल्याला ॲनालिसिस करणं सोपं जाईल.